परभणीत मराठा समन्वयक सुभाष जावळे यांनी EWS बहालीसह इतर मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केलं आहे आणि उपोषणाचा आज खरं तर 6वा दिवस आहे। काल अचानक सुभाष जावळे यांची तब्येत या ठिकाणी खालावली होती आणि त्यामुळं डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आला होता। या ठिकाणी आज सोमवारी पाण्याचाही त्याग करणार असल्याची भूमिका या ठिकाणी सुभाष जावळे यांनी घेतली होती। मात्र सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव उपचार घेत आजपासून तरी पाणी टाळण्याचं आंदोलन त्यांनी या ठिकाणी थोडं थांबवलेलं आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी त्यांचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल? आजचा 6वा दिवस आहे, काल प्रकृती खालावली होती, आज कशी परिस्थिती आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? दादाच्या तब्येतीमध्ये काल जी परिस्थिती होती आज तीच आहे। काल प्रचंड तब्येत ढासळली होती। पोलीस प्रशासन असेल, कलेक्टर ऑफिसमधील प्रशासन असेल, त्या सगळ्यांनी विनंती केली, आम्ही दादांना विनंती केली की आपण उपचार घेणं गरजेचं आहे। मग त्यावेळेस दादांनी याच ठिकाणी उपचार घेण्यास तयार झाले। आज मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने सुभाषदादा जावळे पाटलांचा आज आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। आम्हाला एक कळत नाही, 20 तारखेला मुंबई या ठिकाणी गोलमेज परिषद घेऊन CM कार्यालयाला, DCM कार्यालयाला आम्ही समितीच्या वतीने मराठा समाजाला OBCतूनच आरक्षण पाहिजे, परंतु जोपर्यंत मराठा OBC आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मराठा समाजाला जे पूर्वी EWS आरक्षण होतं ते आरक्षण पूर्ववत चालू करावं। निजामकालीन गॅजेटेड स्वीकारून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास त्वरित सुरुवात करावी, यासह इतर मागण्या देऊन निवेदन देऊन कळवलेलं असताना सुद्धा आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की जर निवेदनातील मागण्या मंजूर नाही केल्या तर 25 तारखेपासून सुभाषदादा जावळे पाटील हे आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत। तरी सुद्धा सरकारने दखल घेतली नाही। आज 6वा दिवस आहे, त्यांची तब्येत ढासळलेली आहे, त्यांच्यातून तोंडातून शब्द बाहेर पडत नाही। एवढी प्रकृती चिंताजनक असताना सुद्धा सरकारनं आतापर्यंत तरी या मागण्याविषयी भ्रशब्द काढलेला नाही। आज आम्ही आता या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, मराठवाड्यातील प्रमुख मराठा आरक्षणावर काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उद्या आम्ही या ठिकाणी बोलवलेत। उद्या या ठिकाणी आमची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा 100% ठरवली जाईल। सरकार आज सह्याद्री विश्रामगृहावर बैठक आहे असं कळते, त्या बैठकीबद्दल काय माहिती आहे? आम्हाला सरकारकडून बैठकीचं आमंत्रण आलेलं होतं, परंतु आमचं या ठिकाणी उपोषण चालू असल्यामुळे दादांनी सांगितलं किंवा एक प्रतिनिधी पाठवून द्या। आम्ही आमचा त्या ठिकाणी एक प्रतिनिधी पाठवलेला आहे। आम्ही आज बैठकीकडे सगळेजणच वाट पाहतोय की बैठकीमध्ये निर्णय काय होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।